महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवाराची योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू केली आणि परळी विधानसभा मतदारसंघाच्या त्यावेळेसच्या जलयुक्त शिवाराचे मंत्री पंकजा मुंडे यांनी रीतसर त्यामध्ये 35 ते 36 कोटी रुपये परळी विधानसभा मतदारसंघात आणले। पण संबंधित जे गुत्तेदाराचं वर्तुळ आहे, सध्याचे विरोधी कृषी मंत्री, पूर्वीचे विरोधी पक्षनेता, सध्या पूर्वीच्या माजी मंत्री आणि सध्याच्या विधान परिषद सदस्य यांच्या गुत्तेदारांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर बीड जिल्ह्याचे आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे सगळे आबरू बोगस बिल काढून आणलेले, रस्त्यावर आणलेले, त्याचा मी स्वतः पाठपुरावा केला आणि वेगवेगळ्या अँगलने दक्षता पथकाने सगळ्या धाडी टाकून जे कोणी जलयुक्त शिवारामध्ये भ्रष्टाचारी गुत्तेदार असतील, अधिकारी असतील, त्यांच्या नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश पारित केले। परळी विधानसभा मतदारसंघात 4 टप्प्यामध्ये जी काही चौकशी झाली त्यामध्ये 169 मजूर सहकारी संस्था, गुत्तेदार आणि सुशील बेकार अभियंता यांच्यावर एफआयआर दाखल झालेले आहेत। पण 40 जे राजकीय माजी जिल्हा परिषद सदस्य असतील, माजी पंचायत समिती सदस्य असतील, राष्ट्रवादीचे आणि बीजेपीचे संबंधित पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या जवळचे राजकीय नेत्याच्या जवळचं वर्तुळ असल्यामुळे त्यांनी अद्याप त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊ दिला नाही, एकाला अटक झाली नाही। हे मी पूर्ण निदर्शनास शासनाच्या माननीय तालुका कोर्ट, माननीय जिल्हा कोर्ट, माननीय खंडपीठ औरंगाबाद, माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करायचा आणि शासन स्तरावर सीबीआय असेल, ईडी असेल, लोकायुक्त असेल यांच्याकडे पूर्ण पाठपुरावा केल्यामुळे या रीतसर कारवाई करण्याचे आदेश पारित केलेले आहेत आणि संपूर्ण विभागाने दक्षता पथकाचा जो अहवाल आहे तो ग्राह्य धरून कारवाई झालेली नियमानुसार आहे। पण आता तात्काळ या 15 दिवसाच्या आत सर्व अटक आणि बोजानंद मालमत्तेवर गुत्तेदाराच्या आणि अधिकाऱ्यांच्यावर करण्याचे आदेश पारित केल्यामुळे गती आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।